मध्य प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांना ग्वाल्हेरमध्ये क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला। रविवारी रात्री सिटी सेंटर परिसरातील रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालं, ज्यामध्ये मंत्र्यांचे पीएसओ कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करताना दिसतंय। मंत्र्यांनी फूड सेफ्टी टीमला बोलवलं आणि रात्री नमुने घेतले। त्यानंतर पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाला ताब्यात घेतलं। विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंग तोमर यांच्या धाकट्या मुलाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मंत्री नरेंद्र शिवाजी पटेल ग्वाल्हेरला आले होते। तेव्हा रविवारी रात्री ते त्यांच्या कुटुंबासह क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले। रविवारी गर्दीमुळे रेस्टॉरंटमधील सर्व टेबल बुक झाले, त्यामुळे मंत्र्यांना वाट पाहावी लागली। रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी सांगितलं की लोकेंद्र सिंह आणि बुंदेला या दोन फूड सेफ्टी अधिकाऱ्यांनी 5 आणि 10 लोकांसाठी टेबल बुक केले। कर्मचाऱ्यांनी विचारलं की बुकिंग कोणाच्या नावाने केली आहे, तेव्हा मंत्री संतापले। मंत्री आणि त्यांचे पीएसओ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये गेले आणि कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला। मंत्र्यांनी ताबडतोब फूड सेफ्टी टीमला बोलवलं आणि नमुने घेण्यास सुरुवात केली, जे रात्री 11:15 पर्यंत सुरू राहिलं। याच दरम्यान पोलिसांनी रेस्टॉरंट मालक कमल अरोरा यांना ताब्यात घेतलं, परंतु चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना सोडून देण्यात आलं।